महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदार यादीमधील कथित घोटाळ्यावरून विरोधकांनी भाजप आणि भारतीय निवडणूक आयोगाला धारेवर धरले. लोकनीती CSDSचे सहसंचालक संजय कुमार यांनी मतदारांच्या संख्येबाबत केलेल्या ट्विटनंतर वाद वाढला होता. त्यांनी हे ट्विट डिलीट करून माफी मागितली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता. संजय कुमार यांनी महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करावे त्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ND अंजरिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्टानं संबंधित गुन्हा अंतरिम स्थगिती देत संजय कुमार यांना दिलासा दिला होता. संजय कुमार यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की संजय कुमार यांनी चूक मान्य करून माफीही मागितली. ते खूप आदरणीय व्यक्तिमत्व आहे. माफी मागूनही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोर्टानं गुन्ह्याला स्थगिती देत पोलिसांनाही नोटीस बजावले. सामान्यपणे आम्ही असं करत नसल्याचं टिप्पणीही सरन्यायाधीशांनी केले. संजय कुमार यांनी 17 ऑगस्टला एक ट्विट केले. त्यामध्ये 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील 4 मतदारसंघातील मतदारांच्या संख्येत मोठा बदल दर्शवणारे आकडे पोस्ट केले होते. संजय कुमार यांनी महाराष्ट्र निवडणुकीचीही काही माहिती या शीर्षकाखाली 2 स्वतंत्र ट्वीट शेअर केले होते. यामध्ये एकत्रितपणे त्यांनी 4 मतदारसंघाचा डेटा मांडलाय. संजय कुमार यांनी दावा केला होता की रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या 4.56 लाखांवरून विधानसभा निवडणुकीमध्ये 2.86 लाखावर आली, म्हणजेच 38.45% घट झाली. देवळालीमध्येही असाच प्रकार दिसून आलाय. मतदारांची संख्या 4.56 लाखावरून 2.88 लाखांवर आली, म्हणजेच 36.82% त्यामध्ये घट झाली. याउलट नाशिक पश्चिममध्ये 47.38% वाढ झाली. मतदारांची संख्या ही लोकसभा निवडणुकीमध्ये 3.28 लाखावरून वाढून विधानसभा निवडणुकीमध्ये 4.79 लाख झाले. तर हिंगणघाटमध्येही असामान्य वाढ ही दिसून आली. ती 3.14 लाखावरून 4.5 लाखांवर पोहोचली, म्हणजेच 43.8% यामध्ये वाढ झाली. त्यानंतर संजय कुमार यांनी 19 ऑगस्टला पुन्हा पोस्ट करत आधीच्या पोस्ट चुकीच्या आल्याचंही सांगत त्यांनी जाहीर माफी मागितली.